नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर ऋषभ बोराजी, जे 2017-18 पासून या क्षेत्रामध्ये खरं तर अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिडेन्शियल सोबत इंडस्ट्रियल आणि कमर्शियल या फील्डमध्ये त्यांचं जास्त काम चालू आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की या देश उभारणीमध्ये इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे. तर त्यापैकीच एक इंजिनियर आपल्याबरोबर आहेत, कारण इंडस्ट्री किंवा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड इंडस्ट्री ही फार महत्त्वाची इंडस्ट्री आहे आणि त्या क्षेत्रात त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अर्थातच अशी सुरुवात करूया. येस. थोडीशी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आम्हाला विचारायची आहे. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं या क्षेत्राकडे वळण्यामागचा दृष्टिकोन तुमचा जो आहे तो बरोबर. ठेवून की तुम्हाला म्हणजे त्याचं इन्स्पिरेशन कुणाकडनं मिळालं आणि वाटलं की या क्षेत्राकडे आपण यावं, बरोबर. तर काय सांगाल? नमस्कार सर. हं, माझं नाव ऋषभ बोरा. घोटी इगतपुरी हं, हं, इथून मी बिलॉंग करतो. हं. माझी स्कूलिंग झाली इगतपुरीला वंडरलँड हायस्कूल मध्ये, ओके. आणि मी कॉलेजला इथे KTHM कॉलेजमध्ये 12th केलं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी KK वाघ मध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं, हं, हं, हं. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करून 2017ला मी पास आउट झालो. बरोबर. आणि त्याच्यानंतर एक वर्ष इथे नाशिकमध्येच आपण ॲज अ प्रॅक्टिस म्हणून बरोबर. इथे जॉईन केलं, जॉईन जॉब केलं. केलं. येस. ओके, ओके. आणि अराउंड 2018 स्टार्टिंग पासून आपण घोटीमध्येच मी कामाला माझं सुरुवात काम केली. सुरुवात केली बरोबर आहे. कामाची. त्याच्या अगोदर मला जे सिव्हिल इंजिनिअरिंग व्हायचं, हं. हा जो विचार. हा जो विषय होता, तो जेव्हा आम्ही घराचं काम चालू केलं आमच्या हं, हं. स्वतःच्या घरात, जे आम्ही पहिली जुन्या घरात राहायचो, जुन्या घरातून फ्लॅटमध्ये गेलो, फ्लॅटमधनं मग पप्पांचं स्वप्न तर बंगल्यात राहायचं. तर जेव्हा बंगल्याचं काम आम्ही चालू केलं, तर तेव्हापासून मी तो काम बघत आलो पूर्ण. बरोबर, बरोबर. आणि ते बघता बघता ॲज अ माझ्या बी डोक्यात आलं की आपण बी या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. आणि पप्पांचे कष्ट बघितल्यावर, सगळं काही बघितल्यावर ते माझ्या डोक्यात आलं की आपण या फील्डमध्ये गेलो पाहिजे. व्हेरी गुड. बघायला गेलं तर पप्पांची फील्ड आणि माझी फील्ड डायरेक्ट 360 डिग्री एकदम एकदम बदल वेगळी आहे आहे. त्यातला. बरोबर, हो. बरोबर. मग तरी तुम्ही तर ठरवलं या क्षेत्रात यायला पाहिजे. यश या क्षेत्रात, मग ते नंतर माझं इंटरेस्ट वाढत गेलं त्या फील्डमध्ये. बरोबर, बरोबर. मग त्याच्यानंतर मी सांगितलं मला सिव्हिलच करायचं आहे. ओके. मग त्याच्यानंतर मग सगळ्यांचा हातभार बी होता. बॅकग्राऊंड असं काहीच नाही. बरोबर, म्हणजे या फील्डमध्ये येण्यासाठी मला घरचे म्हणजे बॅकग्राऊंडसाठी कोणीच नाही या बरोबर, फील्डला. बरोबर. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, भाऊ बी इंजिनियर आहेत. पण सिव्हिल हा असा प्लॅटफॉर्म आहे की त्याला थोडंसं बॅकग्राऊंड बी लागतो. बरोबर. पण मी ते विचार नाही केला काही. हं, हं. आपल्याला ती फील्ड आवडली, तर करून टाकलं. करून ठीक टाकलं. आहे. मग येस. यातला एक आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न येतो, ते म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केलीत? येस. आणि त्याच्यानंतर जो स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केलात, तर त्याचा अनुभव कसा होता? तो करताना काही दडपण आलं का? थोडी भीती वाटली का? कुणाच्या रेफरन्सने तो प्रोजेक्ट मिळाला? मी 17ला पहिलं काम जॉईन केलं. माझ्या भावाचीच साईट होती, हं. नाशिकमध्येच होती. ओके. हा, निर्मिती कन्स्ट्रक्शन म्हणून होती, त्यांचं फर्म आहे. हं. मी तिथे जॉबला लागलो. मी ॲज अ भाऊ म्हणून तिथे काम केलंच नाही. जे तिथे सुपरवायझर होते माझे मेन, ते माझे असे समजा की या फील्डमधले गुरुच समजा. बरोबर. हो. त्यांच्याकडनं मी खूप गोष्टी अशा होत्या की जे सिलेबस मधून बाहेर राहतो. हं. जो सिव्हिल हा एक असा विषय आहे की तो ऑन फील्ड जो आहे तो खूप महत्वाचा आहे बरोबर. बुक नॉलेजपेक्षा. फील्डवर जे वर्क करायचं आहे ते खूप वेगळं असतो. तर तिथे सरांकडनं मी खूप शिकलो, अनुभव घेतला, आणि माझं पहिलं काम मी 2018 पासून सुरुवात केली त्या कामाची. बरोबर. पहिलं काम जेव्हा मला आलं तेव्हा तो रिनोव्हेशनचंच काम होतं, घोटीमध्येच होता. मी ते घेतलं, चॅलेंज एक्सेप्ट केलं. तिथे घोटीमध्ये सुरुवातीला जेव्हा एंटर केलं तेव्हा माझ्याकडे जी तिथली लोकल टीम होती ती नव्हती. जी इथे मी काम करायचो बरोबर. ते सगळे जण आपले ओळखीचे होते, त्यांच्या थ्रू मी तिथे काम चालू केलं. बरोबर. तो पिरियड बी असं होता, मी चालू केलं त्या वेळेस
पावसाचं बी वातावरण होतं. हम्म. म्हणजे मे ला चालू केलं काम हम्म. आणि घोटीमध्ये जुलैपासून जो पाऊस चालू होतो बरोबर. तो सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत एकदम चालूच थांबत राहतो. नाही. बरोबर. येस. तर त्या केसमध्ये बी मी भरपूर चॅलेंजेस ऍक्सेप्ट केलेत, कारण पावसात काम करणं हा शक्यच नाही घोटी याच्या ठिकाणी. बरोबर. बरोबर. आणि त्या प्रोजेक्टला बी जो रेनोव्हेशनचं प्रोजेक्ट होतं त्याला बी टाइमलाईन होती. बरोबर. बरोबर. म्हणजे विदिन 6 मंथ मला ते कम्प्लीट करून द्यायचं होतं त्यांना. हम्म. तर बरोबर. त्याच्यात बी खूप मी चॅलेंजेस फेस केलेत. आणि तिथलं सपोर्ट नव्हतं तिथे पहिली कोणाचं बरोबर. काही. बरोबर. ॲज अ न्यू कॅन्डिडेट होतो मी तिथे हम्म. काम करणारा. आणि त्याच्यातनं अर्थात कुठल्याही क्षेत्रात अडचणी या येतातच, येतात. त्याप्रमाणे तुम्हालाही सामना करावा लागला. Yes. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. तुम्ही म्हणलात सुरुवातीला मगाशी बोलताना की टीम नव्हती माझ्याकडे सुरुवातीला. त्याप्रमाणे मग त्यातलाच हा प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तर अप्रशिक्षित किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण पण फार मोठं आहे आणि Yes. अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. सगळं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? मग आता त्याच्यानंतर जसं जसा अनुभव येत गेलो, मग तिथे टीम बनवली, जे पहिलीचे काम करणारे होते, ज्यांना माझ्यापेक्षा बी खूप जास्त अनुभव होता. ॲज अ कॉन्ट्रॅक्टर्स, ठेकेदार ज्याला आपण म्हणतो, हो. ते एक आपण जॉईन करायला चालू केलं. आणि त्या जॉईन करता करता मग त्यांचे जे लेबर्स आहेत, त्यांचे जे मिस्त्री असतात, ते मेसन्स म्हणतो आपण, हो. त्यांना कसं हँडल करायचं, कसं हम्म. समजायचं, कसं काम करून घ्यायचं त्यांच्याकडनं, बरोबर. हे जे स्किल्ड होतं, हे ॲज अ इंजिनियर मला तेवढं होतं, कारण मी जे वर्षभर काम केलेलं होतं, अनुभव घेतलेला होता, त्या अनुभवाच्या याच्यावर जोरावर मी ते पुढे नेलो. बरोबर. आणि हळूहळू त्या मिस्त्री, ते लेबर्स जे होते, ते त्यांना बी थोडं ट्रेन करत गेलो. आणि आता जसं 2018 पासून आता आलोय आपण 2025 पर्यंत, माझ्याकडे जवळजवळ 40 to 50 पीपल्सची टीम आहे आणि ती हळूहळू आता पूर्ण ट्रेन होत चालली त्या फील्डमध्ये. काम कसं करायचं, जे चॅलेंजेस असतील त्यांना कसं फेस करायचं, कुठे अडचण असली तर आम्ही स्वतःच राहतो, त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे एवढं प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. हो. आणि जे स्किल्ड मिस्त्रीज बी आपण म्हणतो, ते सुद्धा आपले काही लोकलचे आहेत, काही बाहेरचे आहेत. त्यांना बी जे बाहेरचे जे येतात ते त्यांना जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही पडत, कारण ते त्या क्षेत्रामध्ये पहिली पण त्यांनी खूप काम केलेलं राहतं. त्याच्यामुळे तो पण एक पार्ट आहे की त्यांच्यासोबत काम करून पुढे नेत आलो. दुसरं रेसिडेन्शियल काय किंवा इंडस्ट्रियल काय, दोन्ही प्रोजेक्टमध्ये काम करताना कदाचित तुम्हाला एक कायम समान धागा असं वाटला असेल की दर वेळेला क्लायंट असं म्हणतो की माझं बजेट नाहीये, बरोबर, बजेट कमी आहे, बरोबर, आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असं की चांगलं दर्जेदार बांधकाम करावं, बरोबर. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? मग त्यावेळेस क्वालिटी पण द्यायची असते आणि क्लायंट पण खुश झालं पाहिजे. त्या हिशोबाने मग आपण आपल्याला जे मटेरियलमध्ये काय कॉस्ट सेव्हिंग करता येईल, लेबर्स आहेत त्यांच्यात काय कॉस्ट सेव्हिंग करता येईल, 2 दिवसाचं काम 1 दिवसात कसं आपल्याला ओढता येईल, त्याच्यात कशी कॉस्ट कट करता येईल, कॉस्ट सेव्हिंग करता येईल, ते सगळं दृष्टिकोन बघून आपण त्या क्लायंटला रेफरन्स करतो की इथलं नाही, हा स्टील घ्या, हा सिमेंट घ्या, हा मटेरियल हा वापरा, जेणेकरून त्याच क्वालिटीचं तुम्हाला काम त्या बजेटमध्ये भेटू शकेल. अगदी बरोबर आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे. येस. तो म्हणजे तुम्ही आता घोटीसारख्या ठिकाणी काम करताय, इंडस्ट्रियल एरियावर पण तुमचं काम चालू आहे, तर आणि तुम्ही मूळचे इथले नाशिक जिल्ह्यातले आहात. येस. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठलेही मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे, जर नाशिकच्या पुढच्या 20-25 वर्षांमध्ये आपल्याला चांगला सर्वांगीण विकास बघायचा असेल तर? आता 27ला तर कुंभमेळा येणार आहे आणि नाशिक हा असं डेव्हलपिंग सिटी आहे की ज्याच्यात काम करायला खूप हे आपल्याकडे स्कोप आहे. बरोबर. आता फक्त गव्हर्नमेंटनी हे करणं आहे की कुठे रोड्सचं जे कन्स्ट्रक्शन असेल त्याला स्पीडअप करणं, त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंटमध्ये फाईल्स अटकलेले राहतात, 6-6 महिने फाईल्स पास होत नाहीत, बरोबर, ते स्पीडअप करणं. त्याच्यानंतर शहराचं अतिक्रमण आहे, तो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तो शहराचं अतिक्रमण केल्याने मोकळा श्वास बी भेटतो सिटीच्या लोकांना. बरोबर. त्याच्यानंतर स्वच्छता जी आहे, त्या गव्हर्नमेंटचं बी काम आहे त्याच्यात आणि
सिटीजनचं बी काम आहे, जे राहणार बरोबर, citizen. अगदी बरोबर, अगदी. तर ते सुद्धा दृष्टिकोनातून एक एन्व्हायरमेंट क्रिएट करणं. हे आणि तुम्ही- आता पुढे आपलं जे कुंभमेळा येणार आहेत, हो, करोड्स ऑफ पीपल इकडे येणार आहेत, ती सगळी मॅनेजमेंट, बरोबर, ते सगळं सिटीला क्लीन ठेवणं, ते खूप मोठं चॅलेंजिंग टास्क बी आहे. बरोबर, आणि ते सगळं आपल्यासारख्या लोकांनीच, जे राहणार आहे स्थानिक लोक आहेत, बरोबर, बरोबर. त्यांनी सगळ्यांनी मिळून हा आपल्याला कसं हायलाइट करता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करायला पाहिजे. बरोबर आहे. हे तर लोकसहभागाचं तुम्ही सांगितलं, पण त्याच्यात आता प्रशासनानं मग काय पावलं उचलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं अजून? अवेअरनेस क्रिएट करायची, ओके. लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करा. हम्म. जागोजागी तुम्ही आता आपण जे चाललोय, कुठे काही कचरा टाकला, कुठे बरोबर. काही टाकले, एक स्पॉट्स क्रिएट करा बरोबर. जिथे डस्टबिन्स ठेवता येईल आपल्याला. होय. काही काही ठिकाणी कचरा कुंडी आज बी आहेत, हो, नाही सांगता येत नाही. गार्बेज स्प्लिट आज बी रोडवर टाकतात लोक. तिथे तुम्हाला काही ठेवता येईल का, ते एक विचार करा. तिथे लोकांना हे करा, अवेअर करा की Awareness तुम्ही create इथे टाका, तुम्ही कचरा हे करा, सेग्रिगेट करा. बरोबर, बरोबर. ज्यांना माहिती नाही, अनुभव नाही, ते बरं. पण एक पार्ट आहे. ओके. दुसरं महत्वाचं म्हणजे आता कन्स्ट्रक्शन कडे पुन्हा Yes. वळताना जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता त्यातले? सर्वात महत्वाचं स्टील सिलेक्शनच्या वेळेस आम्ही ग्रेड त्याचा बघतो, ड्युरॅबिलिटी त्याची बघतो. आणि लोकांना सुद्धा आम्ही हे सजेस्ट करतो की जे बाबा स्टीलचं आपण घेतो त्या क्वालिटीचं आहे का नाही ते चेक करा. आम्हाला माहीत राहतो, पण ग्रामीण भागात जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा त्यांना एक 4-5 जे जुने आहे, ते स्टील म्हणा, जे जुने ब्रँड्स आहेत, बरोबर, त्यांच्याकडे त्यांचं वळणं जास्त राहतं. मग आम्हाला ते एक्सप्लेन करावं लागतं की हा हम्म. स्टील हा त्यापेक्षाही जास्त प्रॉपर चांगला आहे, क्वालिटीचा आहे, बरोबर, चांगलं आहे, बरोबर. ड्युरेबल आहेत, आम्ही ते वापरतो, ते आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी त्यांना सांगून, त्यांना समजवून, त्याच्यानंतर वाटलं तर कंपनीचे व्हिजिट सुद्धा आम्ही ठेवतो. वा. त्या हिशोबाने त्यांना सुद्धा एक कॉन्फिडन्स क्रिएट होतो की नाही बाबा, हे सांगतायत, इंजिनियर्स आहेत, ते बरोबर आहे, ते बरोबर आहेत. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं 550 ग्रेड हा एक बेसिक पाहिजे, म्हणजे हो, हो. त्याच्याने जी ड्युरॅबिलिटी आहे मिळते स्ट्रक्चरची बी project. वाढते आणि लाईफ लॉंग बी होतं ते. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलाय का कुठल्या प्रोजेक्ट? आयकॉन स्टील मी जवळपास 2020 पासून वापरतोय. अच्छा. म्हणजे 2020 पासून मी बऱ्यापैकी म्हणजे 5 ते 6 प्रोजेक्ट मध्ये हा स्टील यूज वापरला. केलाय ना, आणि खूप सुंदर रिझल्ट बी मला भेटले त्याचे. ओके. हो, म्हणजे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मध्ये सुद्धा वापरलेले आहेत हम्म, आणि हम्म. कमर्शियल प्रोजेक्ट मध्ये मी सुद्धा वापरलेले आहेत. ओके. त्याच्यामुळे मी पण लोकांना रेफरन्स करायला आयकॉन स्टील कायम कायम असतो. सांगत बरं. राहतो. येस. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मगाशी आपण म्हटलं तसं एवढं संघर्ष असतोच प्रत्येक Yes. माणसाचा, तो तुम्ही पण केलेला आहे. प्रोजेक्ट करताना एखादे असा प्रसंग आठवू शकाल का की ज्याच्यात काहीतरी अडचण आली, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? मग ती कामगारांच्या बाजून असेल, ब्लॅक कॉटन सॉइलची असेल, तंत्रज्ञानाची असेल, किंवा कुठलीही अडचण अशी डिझायनिंग मधली काहीतरी अडचण असेल, अशी कुठली अडचण वाटते का? किंवा नैसर्गिक आपत्ती? आत्ता मी एक प्रोजेक्ट फायनल केला होता, बंगल्याचा प्रोजेक्ट होता. हम्म. ते बंगल्याच्या प्रोजेक्टसाठी आम्ही वरती वॉटरप्रूफिंग पण केली होती टेरेसला. अच्छा. येस, सगळं केलेलं होतं, सगळं प्रॉपर होतं. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता, माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो. अच्छा. आणि त्याच्यात मागच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू झाला हम्म. तर लिकेजचं प्रमाण चालू झालं त्या प्रोजेक्टमध्ये. हो. माझ्या फॉल सिलिंग सगळ्या केलेल्या होत्या, सगळं रेडी होतं, त्याच्यावरती कोटिंग वगैरे, पुट्टी ज्याला आपण म्हणतो, ते सगळं झालेलं होतं. पण ज्या पावसाने कुठून पाणी आलं हम्म. ते फॉल्ट आजपर्यंत भेटला तर नाही. आणि जसं जसं पाऊस निवारत बापरे. गेला तसं तसं जेव्हा आम्ही ते परत कोटिंग केली, त्याची वॉटरप्रूफिंग केली, हम्म, हम्म. आणि त्या जे 3 महिने जे मी सफर केलंय हो हो हो. त्याच्यात माझं सिलिंग वगैरे ते हो. सगळं डिस्टर्ब झालं. बरोबर. त्याच्यानंतर फर्निचर केलेलं होतं ते थोडंसं डिस्टर्ब झालं, बरोबर. पण हिंमत नाही हारली. क्या बात. किती पाऊस येऊ द्या, त्याच्यावर मग आम्ही ट्रीटमेंट्स बी केल्यात. आपण इंजेक्शनची ट्रीटमेंट करतो ती सुद्धा आपण केली तिथे, आणि ते हळूहळू ते पाणी थांबवलं तिथे. वा वा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर्स येतात, येस, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ही खूप वास्ट फील्ड आहे. हम्म. तुम्ही जेवढं बघाल दृष्टिकोन बघण्याचं तेवढं तेवढं अजून वाढत वाढतच, जाईल. येस, बरोबर, वाढतच बरोबर. जाणार आहे. म्हणजे ही फील्ड फक्त ना रेसिडेन्शियल साठी आहे ना कमर्शियल साठी आहे. याच्यात एवढे काम आहेत, या संपणारच नाही. याच्यात ब्रिज कन्स्ट्रक्शन असो, वा. रोड कन्स्ट्रक्शन असो, हॉस्पिटल्स असो,
म्हणजे इंजिनियर शिवाय दुसरे कोणीच काही करू शकत नाही, ही वा, अशी फील्ड आहे. क्या बात आहे. हा, ना डॉक्टर काम करू शकतो, ना दुसरे कोणी आपल्याशिवाय कोणीच काम करू शकत नाही, ही अशी फील्ड आहे. अगदी अगदी म्हणजे घर बांधल्याशिवाय माणसं राहू शकत नाही, बरोबर. बिल्डिंग बांधल्याशिवाय ऑफिसेस चालू शकत बरोबर आहे. नाही. सगळ्यातच लागणार आहे. हा, मग ही असं क्षेत्र आहे का हा तुम्ही बेफिक्रीने याच्यात करिअर करू शकतात. या वा. तर हे होते इंजिनियर ऋषभ बोराजी. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे माणसाची मूलभूत गरज आहे, त्यामुळे घर तर लागेल, घर आलं की ऑफिसेस लागतील, इंडस्ट्रीज लागेल, आणि प्रत्येक इंडस्ट्रीचा बेस हा सिव्हिल इंजिनियर आहे. त्यामुळे हा फील्ड वाढतच राहणार आहे, यामध्ये प्रचंड स्कोप आहेच. तर पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावे याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.